महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी 9च्या सुमारास बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। बारामती येथील विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांच्या छोट्या विमानाला अपघात झाला। विमानानं पेट घेतला। या दुर्घटनेत अजित पवारासह एकूण 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे। अजित पवार हे सकाळी मुंबईहून जिल्हा परिषद निवडणुकांच्या सभेसाठी बारामतीला निघाले होते। नेहमीप्रमाणे ते एका छोट्या विमानाने प्रवास करत होते। विमान मुंबईहून निघाल्यानंतर अवघ्या 45 मिनिटात ही दुर्घटना घडली। विमानात त्यांच्यासह 6 जण होते। यात वैमानिक आणि त्यांचे 2 सहकारी याचबरोबर अजित पवारांचे सेक्रेटरी आणि अंगरक्षकांचा समावेश होता। विमान 500 फुटावर असताना अचानक कोसळलं। विमानाला मागील बाजूस आग लागली। यावेळी विमानतळावर विमान लँडिंग करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। अपघात घडल्यानंतर अजित पवार यांचा मृतदेह तसंच इतरांचे मृतदेह बारामती येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, मराठा समन्वयक राजन जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संतोष पवार, जुबेर बागवान आदींनी त्वरित बारामतीकडे प्रयाण केलं। बारामतीमध्ये त्यांनी अजितदादा पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। अजित पवार यांच्या अचानक जाण्याने राजकारणामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। अशी दुर्दैवी घटना लोकांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की दादांच्या बाबतीत घडेल। एवढा वाईट प्रसंग आज महाराष्ट्रावर आलेला आहे। महाराष्ट्राचा एक दूरदृष्टी असलेला नेता आज महाराष्ट्रातनं हरपला आहे। हे नुसतं आपल्या नाही तर आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। ही घटना कळायला आम्ही असेल, संतोष भाऊ पवार असतील, राजन भाऊ, आम्ही सोलापुरातनं बारामती इथं आलो आहे। तुम्ही बघताय लोक अतिशय ओक्साबोक्शी लढत आहेत, कारण ज्या दादांनी या बारामतीला घडवण्याकरता पूर्ण त्यांचं आयुष्य वेचलं, अशा दादांचं बारामतीमध्ये अपघाती मृत्यू होणं हे महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवी गोष्ट आहे। शिवसेनेच्या वतीनं तर आम्ही श्रद्धांजली वाहतोच, पण आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे। येणाऱ्या 25 वर्षात इतका मोठा नेता घडेल का नाही, हा महाराष्ट्राला शाश्वती असलेला नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत दुःखामध्ये आहे, म्हणून मी सांगू शकतो। अजित पवार यांचा परिचय थोडक्यात असा। अजित अनंतराव पवार, जन्मतारीख 22 जून 1959, जन्मस्थळ देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, जिल्हा अहमदनगर। त्यांचं शिक्षण BCom झालं होतं। त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषा ज्ञात होत्या। शेती व्यवसायात त्यांचं विशेष प्रभुत्व होतं। त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार आहेत। त्यांना 2 मुले पार्थ आणि जय हे आहेत। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।